पहाटे उठायचं 2 बायकांनी आणि ते ज्वारी घ्यायची आणि जात्यावर दळायचं, गाणी म्हणून दळायचं. त्यावेळेचे 500 रुपये म्हणजे आज 5 लाखाची किंमत झाली. ती हल्ली 3 महिन्यात ज्वारी घरात जाते म्हणल्यावर 30 वर्षात म्हातारा होतोय. एकदा जर शब्द कोणाला दिला तर तो शब्द शेवटच्या क्षणापर्यंत पाळतो. ती तडपडून पाण्या वाचून जर तळमळत असेल, त्या विहिरीमध्ये आंघोळ करायची. त्या आम्ही वरती कटड्याला असं उभं राहून बघायचं, तर त्या आईचं धाडस होत नव्हतं की त्या ठिकाणचा एक तांब्यावर पाणी आणून त्या मुलाला द्यायला. चल तू काय केलं त्या दिवशी, तुला चावडीवर बोलवले. ती पाटी घ्यायला लावायची माझ्या वडिलाला. ती पाटी आणायची, त्यांनी ती धुवायची, त्या पाटीत पाणी ओतायचं, ते पाणी प्यायचं आणि ती पाटी माझ्या वडील धोतर नेसायचे. ते धोतरानं कोरडी करायची, ती पुसायची आणि तिकडं उलटी करून ठेवायची. आमच्या वडिलांनी ती असं पकडायचं, अशी ओंजळ, आणि इथं तोंड लावायचं मी, त्यांनी पाणी ओतायचं आणि ती सगळ्या तोंडावर उडायचं आणि ते तसं कसं बसं पाणी प्यायचं. पंढरीच्या वाटलाव लागतव खेड भोस, नारच नवसाच वाटी पेड. बैलाच्या पाठीमागे गाणी असतात ना म्हणायची, म्हणजे थोडा शेतकऱ्याला आळस वगैरे आला तर मग आळस जाण्यासाठी किंवा बैल वगैरे काम करून जर थकली तर त्याला आपल्या त्या मालकाचा जर आवाज ऐकला तर थोडं बरं वाटायचं आणि अधिक कामाला लागायचे. ते त्याला समाधान वाटायचं, आपल्या मालकाला काहीतरी येतंय, आपण काहीतरी करतोय, केलेल्या कामाचा ताण जाणवत नाही असं त्यांना वाटायचं आणि आपल्यालाही वाटायचं. म्हणजे ते बैलाला समजायचं का ते? हो, बैलाला समजतं सगळं, आपल्यापेक्षा जास्त कळतं त्यांना. होय. एखादा बैल जर बाजूला चालला, त्याला आवाज दिला तर ती बरोबर काकरीकडे येणार, तासाला येणार आणि तो सरळ चालणार. म्हणजे बैलांबरोबर सुद्धा, म्हणजे त्या बैलाला सुद्धा वाईट वाटू नये म्हणून, त्याला थोडं समाधान लागावं म्हणून की बाबा ठीक आहे आपल्याला आळस आलाय. आता एखाद्या जास्त अभ्यास करून मुलांना जर आळस आला तर हल्लीची मुलं TV बघतात, मोबाईल बघतात, आणखी नंतर अभ्यासाकडे वळतात. तसाच विषय शेतकऱ्यांचा सुद्धा असतोय. बैल चालवले की थोडा कंटाळा येतोय आणि कष्टाचं काम असतं त्याचं, बाकीची कामं कमी, पण बैलाला जेवढं काम आहे त्याच्या निम्मं कामानं शेतकऱ्याला करावंच लागतं ना, त्याशिवाय पर्याय नाही. नाही केलं तर मग खाणार काय, पिकवणार कुठली शेती, कसं पिकणार? मग त्याच्यामुळे त्याला स्वतःचं जे कष्ट आहे ते त्याला तेवढं करावंच लागते. वडिलांची बैल होती का तुमच्या? बैल होती का? हो, बैल होती की. आमच्या वडिलाकडे 6 बैल होते. पहिलं ते नांगर म्हणायचे ना, लोखंडी नांगर, तो नांगर असायचा आणि त्याला 6 बैल आमच्या स्वतःच्या घरची असायची, स्वतःच्या घरचीच. आणि त्या काळामध्ये कमीत कमी 40 गायी होत्या देशी. याचा 40 जनावर होती आजोबाच्या काळामध्ये. दूध वगैरे सगळं घरचं, शेळ्या वगैरे असायच्या. मग त्या फिरून यायच्या, फिरून आणायच्या आणि तीच बैल कामाला झोपायची. आणि विषय असा होता की बैल जर म्हातारा झाला तर त्याला बाजारात विकायचं नाही, आजारी पडला तर जाग्याला मेला चालेल, पण त्याचे पैसे घेऊन त्याचं काही खायचं नाही किंवा शेतीला काही त्याचं वापरायचं नाही, जागेवर संपला पाहिजे. असं आमच्या आजोबाचे ना आमच्या वडिलाचं पण होतं आणि आमचं पण तेच होतं की जसं ज्या पद्धतीनं आमचे आजोबा वडील वागले त्या पद्धतीनं आम्ही करत होतो. आजोबांना बघितले होते? हो, आजोबांना पाहिलं ना मी. किती वर्षाचे होते आजोबा? आजोबा ते 75 वर्षाचे होते. म्हणजे मी ज्यावेळेला लहान होतो तेवढा असतील 65-70च्या आसपास असतील. आजोबा शेतीच करायची का? हो, आजोबा शेतीच. काय पद्धत शेती करण्याची त्यांची? शेती करण्याची पद्धत कशी, स्वतःची शेती, स्वतःची बैल असायची आणि बाकीच्या शेती अशा बडेनं करायचे. म्हणजे हिश्श्यावर की समजा या शेतामध्ये पिकलं की अर्ध, किंवा आपण जर जादा काम केलं, त्यांचे मजूर नसले तर त्याचे मोबदला म्हणजे जादा घ्यायचं. अशा पद्धतीनं आमच्या आजोबांनी शेती केली. आणि विषय म्हणजे आजोबांना किंवा माझे चुलते वडील यांना व्यसन कुठलंही नव्हतं. फार तर माझे आजोबा चहा प्यायचे, त्याच्या व्यतिरिक्त घरात कोणालाही व्यसन नव्हतं कसलं. त्यामुळे माझ्या आजोबाने त्या काळामध्ये कमीत कमी, आता खोटं वाटेल, जवळजवळ त्या काळात 55 एकर खरेदीची जमीन घेतली आणि घरात कोणीही नोकरीला नव्हतं. माझी आई पहाटे उठायची, दळण जात्यावर दळायचं, त्याची भाकरी करायची, दिवस उगवताना शेतात भाकरी घेऊन तयार असायची आई. आणि त्या स्वतःचे घरचे गडे असतील त्यांच्याबरोबर दिवसभर काम करायचं. आणि त्यावेळेला विषय असा असायचा की आम्हाला प्यायला पाण्याची सोय नव्हती, पिण्याच्या पाण्याचे फार हाल होते.
हाल म्हणजे त्या जनावराला पाणी असायचं, पण आम्हाला माणसाला ताण लागली, तो जीवानं तडफडला तर त्याला प्यायला पाणी मिळत नव्हतं. काय करायचं पाण्याला? पाण्याला काय करायचं, एक विहीर होती या पंढरपूरच्या रस्त्यावरती, म्हणजे कोणी पाडली होती त्याला चांभार विहीर असं म्हणायचे. तर त्या विहिरीवरती यायचं, एका माणसानं त्या झाडाखाली बसायचं, आणखीन ते लिंबाचं झाड तिथं आहे, त्या झाडाखाली कुठल्या तरी गडी माणसाने येऊन बसायचं. आणि त्यावेळेला रस्ता छोटासा असायचा, कधीतरी पायी कोणतरी जायचं, मग त्या माणसाकडे जायचं, बाबा त्याला थोडे विनवणी करायची, आम्हाला प्यायला पाणी नाही, जनावराला पाणी नाही 4 दिवस, मग ते आम्हाला प्यायला पाणी द्या. त्यानं म्हणायचं नाही, पहिलं पायी जायचे, मग वेळ झाला आहे, मला फार पुढं जायचं आहे, नाही पाणी मिळत. त्यानं निघून जायचं, मग त्याच्या पाठीमागून कधीतरी एखादा यायचं, त्याला फार विनवणी करायची, त्याच्या पाया पडायचं आणि पाणी दे म्हणून सांगायचं. आणि त्या चांभार विहिरीतलं पाणी लोखंडी घागर, ती घागर त्या माणसानं भरायची, म्हणजे बुडवायची खाली जाऊन, आणि ती पायरीच्या वरती आणून ठेवायची, का तर ते पाणी खाली पाण्यात जाऊ नये. आणि ते पाणी नंतर जनावराला एक असं हौदासारखं इथं भांडं होतं, ते भरून ठेवायचं, प्यायचं पाणी वापरायचं. त्याच विहिरीमध्ये या पंढरपूरला जाणारे वारकरी त्या विहिरीमध्ये आंघोळ करायची. ते आम्ही वरती कटड्याला असं उभं राहून बघायचं, त्यांनी आंघोळ करायची, त्यांची कपडे धुवायची, पण आम्ही जातीवंत माणसं असून आम्हाला एक पाण्याचा थेंब प्यायला मिळत नव्हता. असं हालाचे दिवस होते. विहीर कोणाची होती नेमकी? ती विहीर फक्त चांभार विहीर म्हटले, त्याला नाव चांभार विहीर पडलं, पण तो प्लॉट आहे देवस्थानचा पंढरपूरच्या. आणि त्या ठिकाणी एक वारीला गेलेला चांभार माणूस, तो पंढरीमधून त्या नदीत वाहत आलेला त्याला डोब म्हणायची पहिले. ती डोब अशी त्यानं डोक्याला अडकावली, आंघोळ केली तिथं, आणि त्याला ती दिसली, काय नाही म्हणे आपल्या गावाला घेऊन जाऊया म्हणून त्याला असं डोक्याला लावली, आणि तो चालत निघून घेऊन आला. कारण इथून साधारण 30 किलोमीटर अंतर तो पायी आला. तर त्या विहिरीजवळची विश्रांतीला बसला, कारण नेहमीच येणार होता ना, त्याला माहीत होतं. तिथं टेकवली, तिथं जेवण वगैरे केलं, थोडा बसला आणि विचार केला. म्हटला या ठिकाणी म्हटला जनावरं विहीर आहे, तर ह्याच्यात पाणी साठण्यासाठी राहू द्या म्हटलं, इथंच काय फरक पडते. ते ठेवल्यामुळे त्या विहिरीला चांभार विहीर असे नाव दिले, म्हणजे त्या माणसाचं नाव दिलं गेलं. शेती कशी करायची हो आजोबा? तुम्ही बघितले का आजोबांना शेती? हो बघितले की. काय पद्धत असेल शेती करण्याची? ते लाकडी असायचं, तिफन म्हणायचे त्याला. ते तिफन असे म्हणजे पेरणीचं अवजार असायचं. आणि मेहनत करायला पाळी म्हणतात आपल्याला, त्या कुळव असायचा, त्याला फास असायची, आणि ती बैलं झोपायची आणि ती हाकायची, म्हणजे ती पाळी पडायची, तण वगैरे निघून जायचं. आणि उन्हाळ्यात नांगर कधी करायचं तर उन्हाळ्याच्या वेळेला, आणि पाऊस पडला की ती कुळवाची मेहनत चालू, बैल झोपायचे आणि ते चालू करायचं. आणि ज्या वेळेला सीझन पेरणीचा कुठला येईल, समजा तूर, हुलगा, मटकी, बाजरी ही असली पहिल्या काळामध्ये पिकं व्हायची. मग त्या सीझनमध्ये सर्वसाधारण आपण जे मृग नक्षत्र म्हणतो का, मिरगाची पेर, मग त्या मिरगाच्या पेरीच्या अगोदर रोहिणीचं नक्षत्र असायचं, आणि त्याच्यामध्ये जर पाऊस पडला रोहिणीमध्ये तर ती मिरगाची पेर व्हायची. आणि मिरगाची पेर झाली म्हणजे त्या धान्याला रोग पडायचा नाही. काय आता अलीकडच्या काळामध्ये ज्या फवारण्या करतात, ती शेतीला बिलकुल फवारणी केली जात नव्हती. कारण का, ते हवामान तसं पिकाला असायचं, आणि ते मिरगामध्ये पेरणी केल्यानंतर त्याचं पीक चांगलं यायचं आणि हवामान चांगलं असायचं. म्हणून ते मिरगाच्या पेरीमध्ये मिरगाचं ज्यावेळेला नक्षत्र असतं त्यावेळेला ती पेरणी करायची. पिकं काय काय असायची? पिकं त्यावेळेला असायचं हुलगा, मटकी, तूर, बाजरी, ही अशी कडधान्य जी होती आपली. आणि काय ज्यांच्याकडे पाणी विहीर वगैरे असेल त्यावेळेला बागायत आमच्याकडे नव्हतं, पण मका वगैरे त्यावेळेला कोणी कपाशी किंवा मिरची असलं काहीतरी बागायतमध्ये करायचे. परंतु आमच्याकडे बागायत नसल्यामुळं आम्ही जिऱ्यात पिकच घेत होतो ना, बाकीचा विषयच आमच्याकडे नव्हता. प्यायलाच आम्हाला पाणी नव्हतं, तर आम्ही बागायत शेती करणार कधी. सुगीचा दिवस कसं होतो? सुगीचे दिवस चांगले होते, मजूर लावायचा विषय पडत नव्हता त्यांना. 3 चुलत्या 3 चुलते, आणि आजी आजोबा घरचीच माणसं सगळी कामाला असायची. त्यामुळं काय मजूर लावण्याचा किंवा ह्यानी दुसऱ्याच्यात कामाला जाण्याचा विषयच नव्हता. कारण आपलंच घरचं काम त्यांना करायला वेळ म्हणजे तेवढा भरपूर होत होता, बाहेरच्या कामाची गरजच पडत नव्हती. आणि विशेष म्हणजे पहिल्या काळामध्ये जे बायका होत्या, माझी आई, चुलती, ह्यांनी पहाटे उठायचं 2 बायकांनी, आणि ते ज्वारी घ्यायची आणि जात्यावर दळायचं, गाणी म्हणून दळायचं आईनं. गाणी आठवते का तुम्हाला? काय काय असायची गाणी? गाणी आठवतात, पण मला काय ते म्हणता येणार नाही ना आता. ते सांगाय काय बोलते शब्द काय होते गाण्यांचे? काहीतरी ते असं म्हणायची,
काय ती नवी सायकल गावा शेजारी आली, नवा माझा पोलीस आला, अशा चालीनं बऱ्याच पद्धतीनं म्हणायची, अशी गाणी म्हणायची आमची आई. कशावर असायची गाणी ती गाणी जात्यावरनं म्हणजे कसं त्यांना आळस शिवणे काम केल्याला जाणवू नये आणि सर्वसाधारण त्यांच्या भावांची नावं घ्यायची. त्या गाण्याचं अगोदरचं काय जे असेल ते बोलायची. नंतर माझा बंधू आला, माझी बहीण आली, माझी आई आली, किंवा नवऱ्यावरती काय असायचे, मुलावरती काय असायचे, असं मग त्या विषयावर अशी ती गाणी म्हणायची आणि ती दळायची. आणि एका चुलतीनं चूल पेटवायचं आणि स्वयंपाकाला लागायचं. मग एवढ्या 15-16 माणसाचा स्वयंपाक करायला वेळ लागायचा ना. मग ते एकट्या बाईनं तेवढं स्वयंपाक करायचा, मग सगळं बाकीचं आवरायचं आणि बाकीची पुढची कामं करत राहायची. किती असायचं स्वयंपाक? 15-16 माणसाचा तुम्ही किती असायचं स्वयंपाक? 15-16 माणसाचा स्वयंपाक म्हटल्यावर भरपूर लागत होता. किती त्या काळामध्ये कमी खात नव्हते. कमीत कमी एका वेळेला पुरुष मंडळी म्हणजे गडी कमीत कमी 4 भाकरी खात होता. 4, कारण काम करत होते ना तसं ती. त्याच्या अंगातलं कष्ट होतं. ते काम केल्यानंतर भूक लागायची, तेवढे ते खाऊन मोकळे व्हायचे. किती टाइम जेवायचे होते? 3 टाईम जेवायचे. होय. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. बरं. मग 3 टाईम भरपूर खायचे. खाण्यापिण्यामध्ये काय काय असायचं? खाण्यापिण्यामध्ये काय ज्वारीची भाकरी आणि दूध, कारण जनावर घरची होती ना, त्याच्यामुळे दूध, दही, आजी आमची ताक बनवायची, ताक, तूप वगैरे असलं असायचं. कालवण वगैरे कशी असायची, काय असायचं? भाजीला काय त्या काळामध्ये मंडईला कोणी जातच नव्हतं, फक्त डाळीच्या भाज्या जास्त असायच्या. कधी तर मग पावसाळ्याच्या सीझनमध्ये त्यानं कुठेतरी दोडका, कारली, ती वांगी कुठेतरी लावली, म्हणजे ते पावसाळ्या जेव्हा आलं त्याला तर ती एवढी भाजी त्यांना खायला मिळायची. नाहीतर बाकी डाळीशिवाय काय पर्याय नव्हता. आणि पैसे कुठला असायचे त्या काळामध्ये भाजी घ्यायला? मग भाजी घेऊन किंवा त्यांनी एवढा मोठा खर्च केला असता तर ह्या जमिनी घ्यायला त्यांच्याकडे पैसे राहिले नसते. त्यांनी आयश केली असती तर. पैसे नसायचे का पहिले? पैशाला म्हणजे मालाला किंमत नव्हती. मला आठवतंय आता हल्ली क्विंटल म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सर्वसाधारण 14.5 पायल्या ज्वारी बसते. पण त्या काळामध्ये 16 पाय क्विंटलचं माप नव्हतं त्यावेळेला, शेरावर असायचं. तर 64 शेराचं एक पोतं असायचं. 64 शेर. तर त्या 64 शेराच्या पोत्याला फक्त 4 रुपये किंमत होती. ते माझ्या वडिलांनी विकलंय 4 रुपयाला एक पोतं. आणि आता हल्ली 4 रुपयाला 4 दाणे सुद्धा मिळत नाहीत आपल्याला खायला. शेती करताना हे कोळ वगैरे चालवताना वगैरे गाणी वगैरे म्हणायचे का? हो म्हणायचे गे, माझे आजोबा म्हणायचे, वडील म्हणायचे आणि मी पण म्हणत होतो गाणी. तुम्ही पण म्हणायचे? त्यांच्याबरोबर वाटायचं, जरा गंमत वाटायची ना मला. शाळेत कसं शिक्षक शिकवताना गाणी वगैरे घ्यायचे, त्या पद्धतीनं मग ह्या शेतीतल्या कामाला गुंतले की मग त्यांनी गाणी म्हणायची. आपण झाडाखाली बसून कुठंतरी ऐकत बसायचं ते कसे म्हणतात. मग ते गाणी म्हणायला सुरू केलं की मग आम्ही पण थोडं म्हणायचं, पण त्यांच्यासारखं आम्हाला जमत नव्हतं. कारण त्यांची गाण्याची म्हणण्याची चाल, ती पद्धत असं सुरुवातीला जुळत नव्हतं लहानपणी. तरी पण असं थोडं मोठं झालं, स्वतः शेती करायला लागल्यानंतर एकदम हळू आवाजात म्हणायला चालू केलं. कारण मोठ्यानं म्हणावं लोकांनी ऐकलं तर चुकलं तर येड्याच काढतील, हसतील आपल्याला, काहीतरी म्हणतंय म्हणून. मग ते हळू आवाजात म्हणायचं आणि ते आपल्याला जुळलं की परत मोठ्या आवाजात म्हणायचं. अशा पद्धतीने शिवच्याव शेतामधी, शिवच्याव शेतामधी. चुकलं बघा जरा, परत म्हणा. काय करून आपण कट करता येते त्याला. बारीक गहीचा गळा, गळाच वाऱ्यानं ऐकू गेला, वाऱ्यानं ऐकू गेला. घोडाच मैदानी उभा केला, घोडाच मैदानी उभा केला. शिवच्याव शेतामधी, काटाच मोडला टाकळीचा, मोडलाव टाकळीचा. पायीच उचल साखळीचा, पायीच उचल तू साखळीचा. पंढरीच्या वाटलाव आडवच लागत भोस खेड, लागत व खेड भोस. नारच नवसाच
वाटी पेड नवसाचं वाटी पेड नारच नवसाचं वाटी पेड पड पड मेघराजा पडूनीव बर केलं नदीचं तासाला पाणी पेलं तासाला पाणी पेलं नदीचं तासाला पाणी पेलं पंढरीची वाटच एवढी कोण्याचं पाप्यानं नांगरली गाडीचं भुक्याची हादरली भुक्याची व हादरली गाडीचं भुक्याची हादरली एवढं पिकली व पंढरी शाळूच आला हुरडेला शाळूच आला हुरडेला विना मग वाजवी भोरडेला वाजवी तू भोरडेला विना मग वाजवी भोरडेला पिकली व पंढरी शाळूच आला हुरडेला अन वाजवी तू भोरडेला विना मग वाजवी भोरडेला जी गाणी जी म्हटली जायची हे ते स्वतः बाहेर करायचे कसं हो? नाही ते असंच कोणाचं तर ऐकून तयार केलेली स्वतः तयार करत नव्हते. आता पहिलं कसं असं प्रत्येक शेतीमध्ये आवत चालायचं ना मग शेजाऱ्यांनी म्हणायचं तिकडं त्यांनी म्हटलं की ह्यानी लक्षात ठेवायचं म्हणायचं किंवा ह्यानी जर म्हटलं तर नवीन वाटलं की ते शेजाऱ्यांना लक्षात ठेवायचं आणि त्याने तिकडं म्हणायचं अशा माध्यमातून सगळीकडे प्रसार झालेला. मोठं याव मोठं डोळ डोळचं भुवया उडवीती एवढंच भुवया उडवीती सुरुमाच गंधाला भिडवीती सुरुमाच गंधाला भिडवीती अन मोठं याव मोठं डोळ डोळ्याची व मला गोडी सुरुमाच लियाला देती काडी सुरुमाच लियाला देती काडी. आणि ही गाणी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळात असायची कारण दिवसभर कष्ट करून माणसाला थोडा आळस यायचा बैलांना पण आळस यायचा मग त्यांचा आळस जाण्यासाठी ही गाणी म्हटली जायची. बायका पण म्हणायचे का गाणी? बायका त्यांचं ते जात्यावरच असायचं आणि विशेष म्हणजे अशी ज्वारी काढताना बायका गाणी म्हणायच्या. हां ती बलगडी म्हणायचं असं बलगडी म्हणायची त्याला. बलगडी म्हणजे हो ते म्हणजे गाणं म्हणतानाच ती ज्वारी काढताना ते म्हणायचं बलगडी दादा भलर. कधी कधी आपल्या रेडिओला लागतं ना भलरी दादा भलर काय ते आणखीन बघा काहीतरी असं असतंय मग ती तसं म्हणायचं. ती गाणं म्हणायला लागलं की म्हणजे काय पण म्हणायचं असं म्हणायला येईल तसं. होय गड्या दादा भलर भलरी दादा भलर एकट्यानं पुढं म्हणायचं बाकीच्याने सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं असं असायचं. आणि त्याच्या नादा म्हणजे आळसाल्याला निघून जायचा. मग काय नाही मग एखादं पाठीमागं बारकसं राहिलं असलं तर मग त्याने म्हणायचं मागं राहायला वाघ भलर भलरी दादा भलर. मग त्यानं चिडायचं आणि भराभरा काढायचं आपल्याला नावं ठेवायला लागले म्हणून असा विषय असायचा. आणि त्या काळामध्ये करडई पण असायची. करडईचं तेल आता हल्ली काय ते तसली तेल कुठं हुलग्यासारखं तेल ते घसा ते थोडं खाल्लं की
घसा पकडते, आजारी पडते. आमच्या आजोबा करडई झाली की ती 2-2 पोती म्हणजे 16-16 पायल्याची अशी पोती ठेवायचं आणि त्या दिवाळीला भरडा करून आणायचा. ती तेल दिवाळीला, तेच तेल सणाला, तेच तर घरात वापरायला. शेंगा असायच्या, शेंगा पेरायचे, शेंगदाण्याचं तेल असायचं. आणि हल्ली आपण जातोय छटाकभर पैसे तेल आणतोय आणि करतोय घरी, संपलं. 4 दिवसात तेल संपतंय. 5व्या दिवशी बायको शंख मारती, फोडणीला काय नाही, खा पाण्याबरोबर. काय करतंय मग? ते जमीन घेताना तिनं तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, मटकीची डाळ असं जात्यावर भरडायची. कोण कोण? आमची आजी. म्हणजे आमच्या चुलतीनं आहे ना ते भरडा करायचा जातीवर. आपण कसं ते मशीनमध्ये भरडून आणतो हल्ली आता, तुरी, मटकी, हुलगं ती असली ती डाळ घरी भरडायची, ते नीट करायची. आणि पहिले असली स्टीलची भांडी बिंडी असलं काय नव्हतं त्या काळात. कुठलंही जर्मनसुद्धा नव्हतं. काय असायचं मग त्या काळात कुंभाराकडची मडकी असं त्याला गाडगी म्हणायची पहिली लोक, गाडगं. आणि ती मोठं जे असेल एवढं मोठं त्याला डेरा म्हणायची. फार मोठं असं असायचं ते, त्याला डेरा म्हणायचं. मग त्या आजोबाने बैलगाडीतून ती आणायची, घरात ठेवायची आणि मग ती असं एकावर एक रचायचं, त्याला उतरंड बनायचं. आणि मग ती त्या आजीनं आमच्या त्याच्यामध्ये भरायचं आणि ती एकावर एक ठेवायचं आणि ती अशी उतरण लावायची. आणि मग प्रत्येक डेऱ्यात वेगवेगळी डाळ ठेवायची. काय काय असतं उतरणीमध्ये? उतरणीमध्ये काय, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, मटकीची डाळ, हुलगा, मटकी, तूर असं भरून ठेवलेलं असायचं. करडई आणि ज्वारी पेरायला ज्वारीचं बी, हरभऱ्याचं बी, शेंगदाण्याचं बी, म्हणजे असले बियाणं सगळं भरून ठेवायचं. त्याला कीड लागत नव्हती म्हणे त्याच्यात. आणि मग ते असं ठेवायचं आणि मग ते करायचं. मग ही जमीन आता इथं ज्या प्लॉटमध्ये बसलो आहे, याच्या शेजारी प्लॉट आहे 10.5 एकराचा. तर ती जमीन घ्यायला थोडे पैसे कमी पडले. आणि संध्याकाळी मग माझ्या जो मी लहान होतो तर आजोबा हे सगळे असं एकत्र बसले पटांगणात. कुठली फरशीन काय असं मैदान असायचं, जनावरांच्या शेणानं सारवलेलं, कुठलं खाली बसायला काय, असंच बसायचं मैदानात. बसलं की मग आपलं त्यांचा विषय चालला, मी आपला ऐकतो, याच काय बोलायला लागलेत असलं. तर आपल्याला पैसे कमी पडले. त्यावेळेला एवढं काय कळायचं आहे मला, पण एवढं कळायचं की नेमका काहीतरी विषय चालला आहे. पैसे कमी पडलेत. मग किती? 500 रुपये कमी पडलेत. त्यावेळेचे 500 रुपये म्हणजे आज 5 लाखाची किंमत झाली त्याची. तेवढे कमी पडलेत. आता काय करायचं? आता मग बाजार तर फार लांब आहे. आता 4 दिवसांनी पैसे त्या माणसाला देऊन खरेदी करायची, पैसे कुठनं आणायचे? आणि जातीवंत ब्राह्मणाची जमीन ती. आता बाकीचा शेतकरी असता कुठल्या ह्याचा समाजाचा तर ते थांबले असते 2 दिवस 4 दिवस. बाकीचे तर पैसे 2000 दिले. आता 500 रुपये द्यायचे होते. 2500ची खरेदी 10.5 एकराची. आणि मग काय करायचं? मग ती आजीनं थोडं ऐकलं, काय करायचं, ही बोकड नव्हती, ही नव्हती नेऊ असं म्हणण्यात म्हटलं ठीक आहे. म्हणली सकाळी बघू, म्हणले माझ्याकडे जे काही शिल्लक आहे मटेरियल तेवढं होतू किती होतं ते बघू. तर ती 5 पोती सगळी मिळून डाळ, 5 पोती डाळ भरली. डाळ बघा, म्हणजे घरात वापरून खाऊन पिऊन. आणि ती डाळ विकली, ते पैसे आणले आणि ती पैसे दिले आणि त्याची जमीन खरेदी केली. किती आले होते पैसे त्याचे? पैसे त्यावेळेला मला काही एवढं आठवत नाही, पण 500 रुपयाची काहीतरी त्यांनी भरती केली सगळी मिळून. काय थोडेफार 100-200 रुपये आले असतील. त्या काळात किंमत नव्हती ना जास्त. मग काय 200 आले, 200-300 रुपये एखादं. आणि त्या काळामध्ये एक जर आपण बोकड नेलं इतकं कमरे इतकं मोठं जर नेलं, जातीवंत मोठं नेलं, तयार नेलं, तर आता हल्ली बघतोय नुसती केस असते ती त्या जनावराला. ती बोकडं अशी तयार असायची, तेवढं नेलं तर त्याला 5.5 रुपयापेक्षा कोणी जादा मागत नव्हतं. लास्ट किंमत 5.5. मग किती बोकडे विकावे लागतील? मग ती तशी विकून आपली केलं आणि ती जमीन घेतली. आणि मग अशा पद्धतीनं आजीनं थोडा काटकसरीने संसार केला. म्हणून हे दिवस आम्हाला बघायला मिळाले. दिवस पहिले चांगली होती का दिवस आता चांगले? तू खरं जर बघितलं तर पहिले दिवस चांगले होते असं म्हणावं लागेल. कसं काय? हो, कारण मालाला मार्केट नव्हतं. शेतकऱ्याकडे माल भरपूर असायचा, खाय प्यायला भरपूर असायचं आणि ओरिजिनल खायला असायचं. 5 महिने झाल्याशिवाय ज्वारीचा पाचुंदा म्हणायचे त्याला, म्हणजे ज्वारी काढली जात नसायची 5 महिन्याच्या आत. आता हल्ली 3 महिन्यात ज्वारी काढून शेतकरी घरात ज्वारी साठवतोय. आणि त्याच पद्धतीनं पहिली माणसं 100 वर्ष गाठल्याशिवाय मरत नव्हती. आता हल्ली 3 महिन्यात ज्वारी घरात जाते म्हटल्यावर 30 वर्षात म्हातारा होतोय आणि 40 वर्षात मरून जातोय. काय करायचं याला?
पहिली माणसं 100च्या वर किती झालं, 100 झालं, 110 झालं, 115 झालं, 125 झालं, अशी टिकत होती. स्वभावानं कशी होती हो माणसं पहिली? स्वभावानं माणसं चांगली होती. चांगली म्हणजे कसं, एकदा जर शब्द कोणाला दिला तर तो शब्द शेवटच्या क्षणापर्यंत पाळत होती. बदल त्यांच्यामध्ये नव्हता. भले त्यांच्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या की त्या शब्दामुळं आपला तोटा होतोय किंवा आपल्याला ह्यामध्ये नुकसान होतं हे कधीही जाणत नव्हते. कसं काय एवढी निष्ठावान होती माणसं ती? कशी होती त्यांची बुद्धीच तशा, त्या परमेश्वरानं त्या काळातल्या लोकांना बुद्धी कशी दिली असेल तेच काय कळत नाही मला. हल्ली तसा काळ नाही ना आता. एका सेकंदाला माणूस बदलतोय. बायकोला घरात भाजीला काय नसलं की म्हणती बरं ते पिशवून चालले माहेरला, बरं हातानं भाकरीन खा. असं असायचं ना. पेशन्स नावाची गोष्ट आता नाही. हा, पेशन्स नाही अजिबात, काहीच नाही. मग त्यावेळेला मानपान ह्या सगळ्या गोष्टी चालवतात, त्या राखत होते लोक, चालत होतं. आणि हल्ली तसला विषय राहिला नाही आहे. अलीकडच्या शासनाने भरमसाठ सवलती केल्या आणि नाही त्याला कोणाला कसंही मिळतंय. आणि पहिल्या काळात सरकार कसलं म्हणलं तर घाबरायचे लोक. एखादा पोलीस नव्हे, ती बहुरूपी, त्यावेळेला त्यांना आमच्या आजोबा आणि वडील मनाचे रायरंद खाकी कपडे घालून यायचे बघा. ते रायरंद आला, दरवाजात आला की ती आईनं पटकन एवढी मोठी पाटी भरून त्याला द्यायची. चल तू काय केलं त्या दिवशी, तुला चावडीवर बोलवले. घाबरायचे, नाही साहेब आम्ही नाही काय केलं, साहेब काय नका, माफ करा साहेब, आम्हाला तिकडे नेऊ नका. आणि हल्ली ती PSI जरी स्टार लावून जवळ फिरला तरी त्याला ढकलून पुढे जाते ती लोक. किंमत राहिली नाही, किंमत राहिली नाही हो. त्या ड्रेसला सुद्धा नाही. ती बघा बहुरूपी ती खाकी ड्रेस, ती डगलं तसलं घालून यायचं, बेल्ट घालायची, लाकडी पिस्तूल दाखवायचा, तू काय केलं नाही तर गोळी घालीन जा. आणि आता PSIकडे ओरिजिनल पिस्तूल असू द्या, बंदूक असू द्या, अतिरेकी त्याच्यावर डोक्यावर उडी मारतोय. काय करायचं मग? आणि हे आम्हाला घरात लपवून ठेवायचे, आमचे पोरं पकडून नेतेली म्हणून. करमणुकीसाठी काय असतं पहिलं? हां, करमणुकीसाठी साधनं काहीच नव्हती हो त्या काळामध्ये. कुठलं असलं TV नाही, कुठलं काय सिनेमा नाटकं कुठली नाहीत. ते असायचं गावठी कुठेतरी मैदानावर तमाशे म्हणा किंवा ती काय ती भारुडं, हे असला विषय असायचा. मग ते ऐकायला कोण जात आहे हो. इथं आपली आपली शेती करून कंटाळायला इथं पडून राहायचं. पण कदाचित कधी बाजारला वगैरे कुठे गेलं ती सहज जाता जाता कुठेतरी चाललेलं असलं म्हणजे बघायचं आणि पुढे निघून यायचं. कशाला आपण बघतोय, काही गरज आपल्याला बघायची. अशी करमणुकी साधनं असेल, बाकी काय नव्हतं करमणुकी साधन. काय असायचं? जातपात होती हो पहिली. जातपात म्हटलं तर भयंकर जातपातीचा विषय होता. जातपात म्हणून म्हणजे खालची जी काय मागासवर्गीय सगळे होते त्यातली त्यात महार समाजाने एवढं काय पाप केलं असेल आणि त्यांच्या पोटाला जन्म येणाऱ्या लेकरांनी काय पाप केलं असेल, ती तडपडून पाण्या वाचून जर तळमळत असेल तर त्या आईचं धाडस होत नव्हतं की त्या ठिकाणचा एक तांब्यावर पाणी आणून त्या मुलाला द्यायला. हे असं का? परमेश्वराने जन्माला घालताना सगळी माणसं माणसाच्याच पोटाला जन्माला घातली, परंतु ह्यांच्यासाठीच असं का? कारण याला काय? कोणी बदल केला? मग बदल केला ते अक्षरशः खरंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते ना तर ह्या समाजाला आणखीन ह्याच्यापेक्षाही गटारीतल्या किड्यासारखं सडत बसावं लागलं असतं. पर्यायी नव्हता. विशिष्ट समाजाची अशी अवस्था होती का अजून इतर समाजाची? बाकीच्या समाजामध्ये होती पण एकदम कमी होती. मला चांगलं काळ आठवतोय ज्या वेळेला मी काहीतरी असेल बघा 11वीला शाळेमध्ये, म्हणजे 18 वर्षाचा असेल, त्यावेळेला सुद्धा माझ्या वडिलाबरोबर माझे वडील मी हॉस्टेलला होतो, वडील न्यायला आले की रस्त्याने चालत यायचं. पैसे कुठले एसटीला यायला, चालत यायचं पायी. मग कुठेतरी ताण लागली की मग मध्यंतरी कुठेतरी अशी रानमाळात कुठं घरं दिसली किंवा गावाच्या जवळ आलं की पाणी प्यायला मागायचं. पाणी प्यायला मागितल्यानंतर त्या लोकांनी काय करायचं, वरनं पाणी वाचायचं आणि ते आम्हाला प्यायलाच नसं लहान असल्यामुळं आमच्या वडिलांनी ती असं पकडायचं अशी ओंजळ आणि इथं तोंड लावायचं मी, त्यांनी पाणी वाचायचं आणि ती सगळ्या तोंडावर उडायचं आणि ते तसं कसं बसं पाणी प्यायचं. त्याच्यानंतर थोडासा बदल झाला. त्यांच्या जी शेण काढायच्या पाट्या अशा साईडला उभा केलेल्या, ती पाटी घ्यायला लावायची माझ्या वडिलाला. ती पाटी आणायची, त्यांनी ती धुवायची, त्या पाटीत पाणी वाचायचं, ते पाणी प्यायचं आणि ती पाटी माझ्या वडील धोतर नेसायचे, ते धोतरानं कोरडी करायची, ती पुसायची आणि तिकडं उलटी करून ठेवायची. शेणाची पाटी? शेणाची पाटी. बापरे. आणि ह्याच्यापेक्षा जर बेकार काळ म्हणायचा असेल तर मी ज्या वेळेला 79ला एसटीकडे कामाला लागलो
सुरुवात माझी 74ची झाली, एका साध्या कंपनीकडे कामाला लागलो, पण त्या ठिकाणी मन माझं स्थिर आहे ना, कारण त्या नोकरीमध्ये कुठेतरी पुढं जावं असं वाटायला लागलं, म्हणून नाही, नाही, एसटीकडे. मला हे सांगा, ही एवढी अवस्था, भीषण अवस्था होती, लोकांना काय वाटत नव्हतं, हे करत नव्हते, लोक बोलत नव्हती का किंवा मोठाव करत नव्हती का? लोकांना वाटत होतं की, पण समाज कमी पडायचा, ताकद कमी पडायची, आर्थिक बाब कमी पडायची, आणि त्यामुळे त्यांना नाही ह्या गोष्टी सहन कराव्या लागत होत्या. कोणाकडे बोलणार? ज्याच्याकडे बोलायला जावं त्यांची सत्ता, त्या सत्तेखाली दडपण, आणि त्या दडपणामुळं आहेच असं थांबावं लागायचं. काय केलं बाबासाहेबांनी, असं काय केलं सगळे एका झटक्यात हे सगळे? कायद्यामध्ये आम्ही म्हणतो की आज मी ज्यावेळेला मोठा होतो त्यावेळेला मला इतक्या अडचणी आल्या, मग त्या बाबासाहेबांनी इतकं बेकार अवस्थेतून ह्या जनतेला कसं त्यांनी हाताळलं आणि कसं त्यांना रस्त्यावर आणलं आणि विरोधकांवरती कसा विजय मिळवला असेल, कशी बुद्धी चालली असेल. आज त्यांनी कायद्यामध्ये तरतूद करून सुद्धा आम्ही एक इतका मोठा असून उजळीनं पाणी पिलो, शेणाच्या पाठीमध्ये पाणी पिलो. त्यावेळेला तर बाबासाहेबांच्या काळामध्ये अवस्था अशी होती की एक सावली जर पडली तर त्या ठिकाणी विंटाळ होत होता. काय विटाळ होत होता. देवाच्या दगडाला हात लावला तरी ती देव बाटत होता, म्हणजे त्याला विंटाळ होत होता. जिवंत माणसाच्या जवळ गेलो, त्याचं वारं लागलं तरी त्याला इटाळ होत होता. मग अशा अवस्थेत असून सुद्धा, अशा वातावरणात असून सुद्धा ह्यांनी इतका बदल कसा केला, त्यांची बुद्धी कशी चालली आणि काय केलं समाजासाठी किंवा ह्या मागासवर्गीय जातीसाठी ह्यांनी कसं केलं आणि त्यांच्या विरोधात का कोण गेलं नाही. आमच्याकडे एवढी सुख सोयी करून त्यांनी कायद्याची तरतूद करून. कशामुळे एवढं शक्य झालं काय वाटतं तुम्हाला? बाबासाहेबांनी जी हे बदल झाला कशाच्या आधारावर केला? बाबासाहेबांनी एकच काम फार मोठं केलं, ते आज तागायत कुणालाही करता येणार नाही आणि ह्याच्या पाठीमागेही कुणाला करता आलेलं नाही. काय केलं? ज्याला काय संविधान म्हटलं जातं, त्यांनी संविधान तयार केलं आणि ते पार्लमेंटमध्ये ते मंजूर करून घेतलं. त्याला विरोध करता आला नाही कोणाला. संविधान कशामुळे लिहिलं? काय संविधान लिहिलं कशामुळे त्यांनी? की त्यांना जी ही या समाजात जी चाललेल्या ह्या माणसांचं जी काय वातावरण होतं त्यांना हे बघवत नव्हतं, सहन होत नव्हतं. एकाच जातीसाठी नाही तर अनेक जातीसाठी हा विषय होता. केवळ त्याने एकाच जातीचं केलं नाही, जेवढं मानव प्राणी जेवढं काय ह्या जमिनीवरती जन्माला आलेत तेवढ्यांच्यासाठी सगळ्यासाठी तरतूद करून ठेवलेली आहे. कशा म्हणजे मला काय म्हणायचं आहे, त्यांना कशामुळे शक्य झालं हे करायला? असं काय होतं त्यांच्याकडे, त्यांनी हे सगळं करून दाखवलं? त्यांच्याकडे फक्त ज्ञान होतं, त्यांनी दुसरं काही केलं नाही. माझी मुलं काय करतील, माझे आईवडील काय करत असतील, कोण काय करत असेल हे बघितलं नाही. केवळ नुसतं पुस्तक आणि अभ्यास, आणि केवळ त्यांनी गोष्टीची नाही पुस्तकं वाचली. कायदे पंडित त्याच्या सलोख्यातून जाऊन त्या काळामध्ये परदेशाला जाणं सोपं नव्हतं आणि त्या काळामध्ये त्यांना जाण्यासाठी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या शिक्षणाला मदत केली. त्या काळामध्ये पाणी देत नव्हतं कोणी, त्या व्यक्तीने त्यांच्या शिक्षणाला मदत करून त्यांनी परदेशाला शिक्षणाला पाठवलं. कोल्हापूरचे राजे ज्या वेळेला ही कायद्याची तरतूद झाली त्यावेळेला भेटीला आले आणि त्यांनी सांगितलं, बाबासाहेब आम्हाला काहीही नको आहे, तुम्ही करताही बरोबर केलेलं आहे. आणि त्यांनी मदत म्हणून त्यांना घरच्यांना पैसे दिले, पण घरच्यांनी सांगितले, रमाईने सांगितले मला हे नको आहे. मग त्यांनी काय केलं, ती दिलेली मदतसुद्धा नको म्हटले. हे जे आहे ते भीक मागायचं बंद आहे, घ्यायचं नाही मग आहे, आमच्याकडे भरपूर आहे त्यातच समाधान आहे. मग त्यावेळेला ते स्वतः चहा पिले त्यांच्या घरी. आम्हाला पाणी कोण देत नव्हतं पण स्वतः चहा पिले. त्यांना ही पद्धत मोडायची होती. माणूस पण या बाकीच्या माणसांना सगळ्याला जगवायचं. कोणाला पद्धत मोडायची होती? हे शाहूराजांना ती पद्धत मोडायची होती की ही जे लोक बाकीचे असं वागतात हे नको आहे. मी स्वतःहून त्या ठिकाणी दिसलो म्हणजे बाकीच्यांना सुद्धा वाटेल एवढे मोठे असून गेले म्हणजे आपण पण गेलं पाहिजे, हे मोडलं पाहिजे. परंतु नाही, प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये हे असं वाटत नव्हतं ना, ते बदलायला मुश्किल होतं आणि त्यांनी बदलू शकले नाही. त्या काळात तातडीनं बदललं नाही, हळूहळू हा बदल झाला आणि आता तो बदल झाला तरी आम्हाला जड जातं आहे. मी ज्यावेळेला एसटीकडे कामाला होतो खोटं वाटेल त्यावेळेला माझे वडील आणि थोडी कटकट घरगुती झाल्यामुळे चला म्हटले आपण आपल्या घोटी गावामध्ये सरपंच असतील त्यांना भेटून थोडे आपले हे सांगून त्याच्याबद्दल काहीतरी मार्ग काढू. मी ज्यावेळेला त्यांच्या पाठोपाठ निघालो
त्यावेळेला थोडं घर सोडून 1-1.5 किलोमीटर अंतरावर गेलं असेल किंवा फार लांब पुढे गेलं असेल. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिकडून एक माणूस आला आणि माझे वडील आणि मी इकडून चाललो आहे. त्यांनी असं दोन्ही हात जोडले आणि मान खाली झुकवून पहिली भाषा वापरली, ज्वार. आणि त्या माणसानं ताट मानेनं ती नमस्कार नाही, रामराम नाही, काय नाही, नुसतं असं ताट उभा राहून नुसतं तोंडातून शब्द निघाला, राम राम. त्या समोरच्या माणसाच्या. ठीक आहे म्हणे, काय झालं तुला? तर थोडा असं झालं म्हणून चाललोय गावात. मग गावात कोण म्हटलं तो? जोहार कोण म्हटलं होतं? माझे वडील म्हणले होते. जोहार म्हणजे काय? ते एक पद्धतच होती म्हणायची. महाराजच्या माणसाने ती रामराम, बाकीचं तसलं काय म्हणायचं नाही. जय भीम म्हणायचं असेल तर त्यांच्या समाजातल्याच माणसाला म्हणायचं. त्यावेळेला बाबासाहेब होते म्हणून जय भीमचा विषयच नव्हता. त्यावेळेला बाबासाहेबांच्या नंतरही जय भीम म्हणण्याची पद्धत निघाली. पण जोहार या शब्दाचा अर्थ काय? जोहार म्हणजे मलाच ते काय कळेना. मीच बुचकाळ्यात पडलो की प्रत्येक महाराजचाच माणूस, मातंग समाजाचा सुद्धा माणूस जोहार म्हणत नव्हता, पण महाराजाचा माणूस जोहार. आणि त्यानं नुसतं असं ताट माने नाही म्हणायचं, ते मान खाली झुकवून असं जोहार म्हणायचं हात जोडून. आणि त्या समोरच्या माणसात जणू काय सीमेवरचा, आता काय आपण म्हणतो सीमेवर सैनिक जसं उभारतंय आणि ते जसं ताईट भूमिका असते त्या पद्धतीने जो मी काहीतरी पराक्रम गाजवला, काहीतरी गाजवतोय असं दाखवून त्यानं नुसतं राम राम मोठ्या भाषेत म्हणायचं आणि ह्याने आपलं सांगायला चालू करायचं. मग चल म्हणे आमच्या घरी चहा पी आणि नंतर जा पुढं. मी म्हटलं, मी माझ्या वडिलांना दादा म्हणायचो. दादा नको म्हटलं, चला आपण जाऊया. कारण मला माहीत होतं लहानपणी मी मंजळीनं पाणी पिलोय, आता मोठा झालो तरी इथं काय होणार आहे, पाठीतच पाणी मिळणार आहे. तरीसुद्धा गेलो, कारण वडिलाचं मोडणं धाडस होत नव्हतं. नोकरी करत होतो तरी मी माझ्या वडिलांच्यासोबत मानापानानं राहत होतो, इज्जतीने राहिलो. आणि मी अक्षरशः मी देवाच्या पाया कधी पडलो नाही, पण माझ्या आईवडिलांना कधी माझ्या आयुष्यात मी विसरलो. मग ती माणूस तिथं घरी नेलं आणि शेणाची पाटी होती ती आणली, धुवायला लावली. मी थोडक्यात सांगतो, ते धुवायला लावली आणि त्या पाटीत पाणी वरणं दिलं आणि त्या पाटीतल्या पाण्यानं त्यांनी तोंड धुतलं माझ्या वडिलांनी. आणि चहा त्यावेळेला गुळाचा चहा असायचा, गुळ, सरास गुळ. मग ते गुळाचा चहा बनवला त्या बाईनं आणि त्या पाटीत ओतला. माझे वडील पेले, नाही इलाजानं प्यावं लागलं. त्या परिसरात राहायचं आहे किंवा मुलगा नोकरी करतोय म्हणून जरा थोडं हेनं नाही वागायचं, समंजसपणानं. मग ती चहा पिली आणि ती बाई म्हणते, अरे पोरा, मी काम करतो ESTत. मी विचार करायला लागलो, ESTत जात असताना गर्दी असेल तर माणसाला विनंती करून सांगितलं ना मी, बाबांनो खाली थांबा, गर्दी आहे. साहेब एवढे 2च आहेत, घ्या की. साहेब ती काही फुकट येत नव्हती हो, तिकीट देऊन पैसे देऊन येत होती. परंतु साहेब काम आहे हो पुढं, आम्हाला एवढी 2च घ्या. अहो जागा नाही, नसू द्या, कसं तरी उभारून येतो आम्ही. ठीक आहे. मग त्या लोकांना मी घ्यायचं आणि जायचं. साहेब म्हणायचे, साहेब म्हणायचे. तीच बाई मला म्हणते, ए पोरा, तुला चहा प्यायचा का? मला म्हणलं, मला चहा नको आहे, मी चहा पित नाही. अरे ती माणूस म्हणतो, अरे कुठेतरी गाडी उभारती तिथं ती तसला ती मुतावानी चहा प्यायचा आणि इथं चांगला चहा प्यायला नको म्हणतोय तू. म्हणलं तुमचा कसला आहे असू द्या, मला चहा पित नाही मी. संपलं विषय. बरं म्हटलं. थोडंसं पुढे गेलो वडिलांच्या बरोबर, इकडे तिकडे बघितलं कोण दिसतंय का. मग वडिलांना सांगितलं, म्हटलं मी तुमच्याबरोबर आहे तोपर्यंत ही ज्वार आणि पाटीत चहा पिणं हे बंद करा. आता आपण चाललोय आणायची म्हणलं सरपंचाच्या घरी, तिथं बघा तुम्ही म्हणलं लोक कसे वागवतात आणि काय करतात. मग गेलो त्यांच्या घरी, तर त्यांचं आपलं चुलीवरती असं मोठ्या पातेल्यात पाणी तापत होतं आंघोळीला वगैरे. गेलो की ते आजीनं, सरपंच आले, रामराम साहेब, बऱ्याच दिवसातून तुम्ही आला. म्हणलं नमस्कार, आलो. ठीक आहे, कसं काय येणं केलं? आलो म्हणलं, थोडंसं काम होतं. लगेच आईला म्हटले, ती एक पाण्याची चरवी दे. त्या बिचारीनं आईनं ते जणू काय मी त्यांच्याजवळचा पाहुणा आहे, त्या चरवीत पितळेच्या चरवीमध्ये गार पाणी, त्यात गरम पाणी ओतलं आणि दिलं. कोणाच्या घरी? सरपंचाच्या घरी. बरोबर. हां. आणि त्यावेळेला कोलगेट वगैरे असली काय भानगड नव्हती. चुलीची जनावराच्या गौरीची राख अत्यंत भारी वाटायची दात घासायला किंवा कोळसा. त्यांनी दिलं, दात घासले मी, तोंड वगैरे हातपाय धुतलं. त्यांनी पटकन टावेल आणला. सरपंच म्हणजे जरा घर थोडं व्यवस्थित होतं. टावेल आणला, म्हणतो हे टावेल हातपाय पुसा. नाही नको म्हटलं, माझ्याकडे रुमाल होता त्यानं मी पुसायला. नको म्हणलं, कळणे तुम्ही आमच्या घरी आलाय. ते हातपाय पुसले. बसायला त्या काळात सतरंजी टाकली, घोंगडे असायचे, पण थोडं घर चांगलं असल्यामुळे सतरंजी होती. बसलो. आता आमच्या वडिलाला पाणी दिलं, आले हातपाय तोंड धुवून.
कुठे सतरंजीवर बसतात खाली. म्हणले असं नाही, नाही लोक नावं ठेवली नको. बरं, त्यांनी चहा बनवला, चहा बसीत आणून दिला, मी पेलो. आमचे वडील म्हणले नाही, मला दुसरं कशात तरी द्या. बर. मी म्हणलं असं नाही. बरं आता तुम्ही बघत राहा म्हणलं काय होतं ते. मग ते त्याने आपलं एक ताट आणलं, त्या ताटात ओतला, पेले. मी पण चहा पेलो, ती बशी ठेवली, त्याने नेले, ती स्वतः भांडी धुतली ती आजीनं, त्यांच्या आईने. मला चांगलं आठवतंय. पण मी ज्या वेळेला शाळेला गेलो त्यावेळेला बोर्डिंगला गेल्यानंतर मला कळलं की बाबा इथं ह्या भांड्याला हात लावू नको, तिथलं पाणी पिऊ नको, असं कोणी म्हणत नव्हतं. सगळे विद्यार्थी एकत्र, त्यामुळं अधिक गोडी शाळेची वाढली. त्यानंतर माड्याला मी बोर्डिंगला गेलो. बोर्डिंगमध्ये गेल्यानंतर तिथं भयंकर वेगळंच वातावरण, सगळं अगदी व्यवस्थित, लाईट असायची, पाणी असायचं, खाणं पिणं व्यवस्थित असायचं. खेडेगावची इमारती, खेडेगावचं वातावरण, खेडेगाव. कुठं बोर्डिंग सोडली की रस्त्याला आलं की प्यायला पाणी नाही, कुठं पाणी मागायचं. माडा सोडला की शेटपळपर्यंत पायी यायचं. तिथं आत्या होती, तिथं मुक्काम करायचा एक, आणि दुसऱ्या दिवशी गावामध्ये यायचं. पाणी कुठं प्यायला मिळायचं नाही, वरनं पाणी कुणाला मागायचं, ओळख नाही, जाय कार्ट्या पुढं म्हणायची, कुणाला पाणी मागताय. वाट सरा काहीच बघ तू येड्यावानी, बघितूर येड्यावानी, नदीचं चाल तू घोड्यावानी, चाल तूर घोड्यावानी, नदी तरी चाल तू घोड्यावानी. वाट चार वाट सरा काहीच बघ तू गवताला, बघ तूर गवताला, कवळीचं खोंड आवताला, कवळीचं खोंड आवताला. पड पड मेघराजा, पडूनी त्वा बर झालं, पडूनीच बर झालं, अन बर झालं, नदी तरी तासाला पाणी पेलं, तासालाव पाणी पेलं, नदीचं तासाला पाणी पेलं. पंढरीला जातानाव वाटच लागली चिखलाची, लागली व चिखलाची, संग तरी सोबत विठ्ठलाची, संगच सोबत विठ्ठलाची, संग तरी सोबत विठ्ठलाची. रुसलीव रकमीन एवढंच बसना आंघोळीला, बसनाव आंघोळीला. सोन तरी मागती लिंबोळीला, सावळ्या विठ्ठला सोनच मागती, मागती व लिंबोळीला, सोन तरी मागती लिंबोळीला.